पैसे लागतात ना, असू दे. हे बघ, तुम्ही सगळीजण आनंदात असावं एवढंच वाटतंय मला. ह्या 2 पोरांच्या संसाराचं हे असं. ती रुपाली एवढी गुणाची पोर आहे, पण तिच्या पदरात पोर नाही. सुजेचं हे असं. तुझं तर सगळं व्यवस्थित होते एवढंच वाटतंय मला. अरे तुमच्या पोरांच्या चेहऱ्यावर हसू असलं तर अजून काय पाहिजे रे मला. त्याच्या पुढे हे दागिन्यांचं काय आहे. ठेव. अगं काकी, मला समज पटतंय तुझं आणि कळतंय बी, हा, पण दागिने नको. आई पण जरा काय झालं ना की बाबांना म्हणायची घ्या दागिने घ्या दागिने, पण बाबा कधी घ्यायचं ना. बाबा म्हणायचा दागिनं म्हणजे स्त्रीधन असतंय. एक शेत जमीन इकीन, पण दागिनं नाही ऐकणार. माहित आहे मला. आणि त्याच्यावर दोघं वाद घालत बसायचे. मग काय तर. अरे परवाच मला इनुभाऊजी म्हणत होते. काय काय म्हणले ते म्हणले ही गेल्यापासून माझ्यावर भांडायलाच कोण नाही. हे बघ अर्जुन, तुझ्यासाठी राहू दे, त्यांच्यासाठी तर घे. आता तू इथं त्यांच्यासाठीच राहणार आहेस की नाही, मग असू देत. होय काकी, मी थांबणार आहे. मी कुठेच जात नसतो, पण दागिने नको. हे बघ अर्जुन, तू इथं हायस तर त्यांच्या बुलबुलात सूर आहेत, नाहीतर अशीच शेतात पडून असती बघ. होय काकी, मी करतो काय तर, पण दागिने नको. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. अरे वय तर मग येत अरे होईल ऍडजस्ट काहीतरी. हे बघ अर्जुन, मी हे दागिना असंच बाजूला ठेवते, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा केव्हा तुला याची गरज भासेल ना, तेव्हा एकच लक्षात ठेवायचं की हे तुझंच आहे. काकी सांगायची गरज आहे का. ठेव, मी करतो काहीतरी ऍडजस्ट. येते मी. काकी, तो काल मोबाईल ठेवला ना तांदळात आपण, हा, तो काढ ना बाहेर. काढते. शिजलाय का बघ. अंधेरी रातों में सुनसान राहों पर बस एक मसीहा निकलता है, उसे लोग शहंशाह. तुझ्या अरे अर्णव तुला काय बोलला का. कशाचं. तुला काय मी याडा वाटतो. उगाच हे गाणं म्हणत नाही गेला तू. अरे कशाबद्दल बोलतो काहीच कळना मला. हे बघ तुझ्या आईची लेकराची भेट व्हावी एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. अरे अर्ज्या, अरे कोण आई कोण लेकरू. हा काय बोलतोय काय तू. तुझ्या सगळं माहिती आहे तुला. अरे मला काहीच कळणार काय बोलतोय तू. चल आतमध्ये चल. तुझ्या हे बघ, आधीच घरात कमी लपडी नाही. तू उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नका. जिसे लोग शहंशाह कहते हैं. बापाव गेले आडगे. मी शाळेचे टॉपर, अजून सुद्धा आई बापाकडनं पैसे घेऊन जगतो. माझी लाज वाटते ना स्वतःची, जगूच वाटत नाही. तेवढ्यात पेपर समोर येतो, भीतीच वाटायला लागते. अंगावर काटा मारतो आणि डोळे बी फिरायला लागतात. राणे, अभ्यासच करू वाटत नाही ग. म्हणजे मी काल त्या पोराला समजवलं खरं, पण तू जे काही म्हणलं ना ते सतत डोळ्यासमोर येते. म्हणजे मी पण त्याच्यासारखी पडले तर मला लई भीती वाटायला लागल्या ग. बापूंना पण कितीदा तेच तेच सांगू. आपे झालं का ग. हा बापू, राणी तयार झाली. चला. आणि तू. माझं काय तवा. आपे अगं काही दिवस झाले बघतोय हरवले गत वाटतीस, म्हणून विचारलो. नाही, काय नाही. आपे नक्की काय नाही ना. नाही हो बापू, जावा. मग ठीक आहे. गावालो सुनो, गावालो सुनो. बापू, कूद जाऊंगा मर जाऊंगा. गावालो सुसाईड. सोंगाड्या, अरे काय सोंग काढले सकाळ सकाळ. आता तिथनं उडी मारलीस तर झुरळ तरी मरेल का तुझ्या ढुंगणाखाली. आपण मी तर मरीन ना. गप्प बस ना, असं बोलतात का. हे वाखाचा पैसा आला ना
मग घेते मी तुला फोन. गप्प बस आता. माँ, हे माँ, तेरे दिल में मेरे लिए प्यार तो बहुत है, लेकिन मोबाइल के लिए प्यार नहीं लगता, पैसा लगता है. आणि तुझ्याकडे पैसे नाहीत ग. वो पैसा इन बापू के पास है. बापू, मला माझा फोन द्या. मला माझा फोन दिल्याशिवाय तुमचं पाय सोडत नसतो. फोन द्या. काय सोंग काढलेस रे सकाळ सकाळ? कामावर जायचंय मला. हो घरात. तुला सांगितलं ना मी देते म्हणून मोबाईल. जाऊ दे त्यांना. घेते मी फोन तुला. मम्मी, मी आता लय टेन्शन मध्ये. मी आता जाऊन झोपणार आहे. तू बापूसनी सांग, मी उठायच्या आधी मला माझा फोन पाहिजे आहे. सांग बापूसनी. मम्मी, जा झोप जा. सुषमा, त्याच्याकडे ध्यान ठेव बर का. झोपेत खाटवणं पडेल मोबाईल मोबाईल करत. का दवाखान्यात घेऊन जाती त्याला? काय हो, जा तुम्ही. बघ त्याच्याकडे. आप्पे, आप्पे. हा? हा, कुठं हरवलीस परत? नाही काही नाही. काय नाही ना? नाही जा. नक्की? हा मग ठीक आहे. जाऊ काय जावा. हो. आप्पे, बसलीस काय नुसती? वाकड शिवू लाग की जरा. मम्मी, माझं डोकं तापलं या. मी आता झोपतो या. पण मी उठायच्या आधी माझा मोबाईल मला पाहिजे काय. दिप्या, तोवर मी माझा फोन दिलाय ना तुला, तर तू घे की बाबा. अगं तिथे मला नको आहे तो. मला बाहेरीतला पाहिजे लाय. हो रे, देते मी फोन. झोप तू. आप्पे, काय झालं ग तुला? काही नाही मम्मी, माहित नाही ग. मला ना कसं तरीच होतंय बघ. दिसभर त्या पुस्तकात डोकं घालून बसलीस तर काय होणार? दुसरा काही विचार असतोय का तुझ्या डोक्यात? अगं तसं नाही ग. ते काल पेपरहून आले ना, तेव्हापासून कसं तरी व्हायला लागले बघ. तुला माहितीये का, मला तर परीक्षेच्या दिवशी सकाळी सकाळी पोटातच दुखायला लागायचं बघ. मग काय करायची? मग काय, झाले कशी बशी 10वी. मलाही पुढे शिकायचं नव्हतं आणि घरचं बी कोणी म्हणलं नाही शिक म्हणून. बाय माणसाला काय लागतं ग शिकायला? जे शिकायचं ते शिकली की.